अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात कृषी, आरोग्य, महसूल, महिला बालकल्याण, शिक्षण, ग्रामस्वच्छता यांसारख्या विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी गावात बोलावून योजनांची अंमलबजावणी केली जात आहे। याच उपक्रमाअंतर्गत 2,11,00,000 रुपयांच्या विकास कामांचे थेट उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्यात आली। या अभियानातून गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा केला जातोय। तसेच ग्राम विकासाच्या दिशेने अनेक उपक्रम राबविले जात आहेत। सरपंच शरदभाऊ पवार यांनी सांगितले की या पंधरवाड्यातून गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। नमस्कार, मी शरद खंडेराव पवार, सरपंच चिचोंडी पाटील। मागील 6 दिवसापूर्वीपासून आम्ही चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कडून आयोजित ऑगस्ट क्रांती पंधरवाडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 विविध योजनांची थेट अंमलबजावणी व प्रलंबित प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा ग्राम स्वराज्य अभियान हे सुरू केलं आणि या अभियानाची सुरुवात गावातील सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि आमचे सर्व मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 1 तारखेला सकाळी 9 वाजता चूल पेटवून ह्या ऑगस्ट क्रांती पंधरवाड्याची सुरुवात केली। या चूल पेटून या पंधरवाड्याची सुरुवातीचं कारण असे, चिचोंडी पाटील गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे। या गावचे पाटील महाजी पाटील जे होते, ज्याचं चिचोंडी चौंडेश्वर नाव होतं, त्याचं चिचोंडी झालं आणि चिचोंडी हे नाव महाजी पाटलांमुळे पाटील झालं, चिचोंडीचं चिचोंडी पाटील झालं। त्यांची कारकीर्द खूप मोठी होती। गावात येणारा पाहुणा किंवा जो वाटसरू जो जेवलेला नाही, ज्याची चूल पेटलेली नाही, त्याची चूल जोपर्यंत पेटत नाही तो गावचा कारभारी म्हणजे महाजी पाटील, तोपर्यंत ते शांत बसायचे नाही। ते प्रत्येकाला जेव घालायचे आणि मगच ते जेवायला जायचे। प्रत्येकाची गावात चूल पेटलेली असायची आणि मगच ते जेवायला जायचे, अशी त्यांची आख्यायिका होती। म्हणून आमच्या गावातील अनेक चुली, सर्व चुली पेटतात, परंतु काहींना प्रशासकीय बाबीमध्ये खूप अडचणी आहेत। अनेक दिवस वारंवार या ठिकाणी संबंधित विभागाकडे हेलपाटे मारून त्या ठिकाणी त्यांची कामं होत नसतात। असं प्रामुख्याने या 8-10 वर्षात आमच्या वेळोवेळी लक्षात आलं। म्हणून आता ऑगस्ट क्रांती, जे इंग्रजांना चले जावची घोषणा केली होती 9 ऑगस्टला, त्यानुसार या ठिकाणी आम्ही संपूर्ण ऑगस्ट क्रांतीचा महिना आहे हा, त्याच्यामुळे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 15 दिवस येथे विविध विभागांचे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी साजरा करतोय। यातून निश्चितच सर्वसामान्यांना थेट त्यांच्या हक्काचे योजना मिळतील, त्याचा लाभ होईल, हा याचा मुख्य उद्देश आहे। याच्यामध्ये सेवा हाच आमचा मुख्य धर्म स्वीकारून या ठिकाणी आम्ही 1 ऑगस्टला निर्मल ग्राम स्वच्छता अभियान घेतलं, 2 ऑगस्टला गावात संपूर्ण वृक्षारोपण केलं, 3 ऑगस्टला जनकल्याण क्रांती दिनानिमित्त रेशन कार्डवरील समस्या या ठिकाणी 100 लाभार्थ्यांना इष्टांक मिळवून दिला आणखी वाढीव। त्याचबरोबर 4 ऑगस्टला कृषी व पशुसंवर्धन वैद्यकीय क्रांती दिन साजरा केला। यामध्ये PM किसान योजना असेल, फार्मर ID कार्ड असेल, भविष्यात शेतकऱ्यांना या योजनेशिवाय कुठेही कृषी संदर्भात योजना त्यांच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणून त्या योजनेचे कार्डचा शुभारंभ करून दिला। त्याचबरोबर जे पशुधन आहे, कृषी पशुवैद्यकीचे जे डॉक्टर आहेत त्यांना बोलवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन या ठिकाणी पशुधनाचं कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल आणि त्याचं मार्गदर्शन डॉक्टरांकडून, कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी घेतलं। 5 ऑगस्टला संजय गांधी निराधार योजना, डाक विभागाच्या योजना हा क्रांती दिन साजरा केला। या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेत अनेक महिलांचे डोल अनेक दिवसापासून येत नाही, जे लाभार्थी त्याच्यामध्ये योजनेत बसतात, परंतु त्यांनी ते योजना त्यांना सुरू झालेली नाही। या संदर्भात फॉर्म, त्यांच्या तक्रारी या ठिकाणी जाणून घेतल्याची माहिती घेतली आणि डाक विभागाकडून ज्या योजना आहेत पोस्टाकडून त्या कशा प्रकारे राबवल्या जातात, तेथील त्या पोस्टमन लोकांचे ग्रामस्थांकडे मोबाईल नंबर नसतात,
हे नंबर या ठिकाणी त्याचा डाटा केला आणि आज 6 ऑगस्ट आरोग्य दिन, आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प, त्याचबरोबर वयोवंदना योजना कॅम्प, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी ग्रामस्थ, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिकांनी यांनी दिलेला आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।